एका कुटुंबामध्ये दोन जावा असतात. त्यांचं एक दिवशी भांडण होतं आणि त्या भांडणामध्ये त्या एकमेकींबरोबर बोलणार नाही अशी शपथ घेता आणि मोठी जाऊ रागा तिच्या रूम मध्ये निघून जाते. काही क्षणामध्ये, काही मिनिटांमध्ये तिचा दरवाजाचा आवाज येतो. म्हणून ती ओरडून विचारते कोण आहे आणि दरवाजा उघडायला उठते. तर दरवाजा उघडल्यावर तिच्या समोर तिची लहान जाऊ 2 कप चहा घेऊन उभी असते. तर चहाचा ट्रे घेऊन उभी असलेल्या जाऊला ती विचारते की भांडणामध्ये तर तुलाही बोललेलीस ना की मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही, तुमचं तोंड पण नाही बघणार, आणि मग काही क्षणातच आली ती. तर ती लहान जाऊन उत्तर देते, हो मला त्यावेळेस खूप राग आलेला, पण मला माझे आईचे शब्द आठवले. तर आई मला सांगायची ज्यावेळेस आपल्याला जर कोणाचा राग आलेला असला त्यावेळेस आपण त्या व्यक्तीचा जे चांगला वेळ आपण त्या व्यक्तीबरोबर घालवलेला, स्पेंड केलेला, तर तो वेळ आठवायचा. तर आपला आपोआप राग कमी होतो. तर तसंच मला आठवलं की ज्यावेळेस मी नवीन आलेली तुमच्या घरात, तर त्यावेळेस तुम्ही मला एकदम लहान बहिणीसारखं खूप छान ट्रीट केलं, मला छान सांभाळून घेतलं. मला तो क्षण आठवला म्हणून माझा राग कमी झाला. म्हणून मी 2 कप चहा केले आणि तुमच्याबरोबर मी पण पिणार आणि तुम्ही पण घ्या. तर हे बोलून तिला मोठीला खूप छान वाटतं आणि ते एकमेकींना हक करता, मिठी मारता आणि छानपैकी गप्पा मारायला लागतात. बघा ना, कसं आहे ना, ज्यावेळेस आपल्याला राग आलेला असतो ना, तर आपण ना खूप म्हणजे आपलं चांगलं वाईट आपण काही बघत नाही. तर त्यावेळेस जर त्या व्यक्तीचं जर ज्यावेळेस त्याने चांगलं वागलेला असतो काही पहिले, तर तो जर क्षण आपण आठवला ना, तर आपला राग आपोआप कमी होईल. पण रागात ना त्याचा राग बघतो, प्रेझेंट बघतो, पण पास्ट मध्ये चांगलं वागलेला त्या व्यक्तीचं जर बघितलं ना, तर आपला राग आपोआप